नमस्कार. आज आपण मस्त अशी खुसखुशीत रेसिपी बनवणार आहे. ते म्हणजे मेथीची मठरी किंवा मेथी शंकरपाळे बनवणार आहेत. मस्त असे चहासोबत दुपारच्या वेळेला मुलांना खायला देण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आता थंडीच्या दिवसामध्ये छान अशी हिरवीगार मस्त मेथी मिळते. सो मेथीचं हा एक पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. मेथीची मठरी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूपच टेस्टी आहे. आणि बघा किती छान अशा लेयर सुटतात आणि किती क्रिस्पी होते ही, आणि खूप छान अशी नमकीन बनून तयार होते. ही नमकीन आपल्याला संध्याकाळी चहासोबत खायला किंवा दुपारच्या वेळेत मुलांना काहीतरी वेगळं खायला पाहिजे असते, तेव्हाही मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. चला तर बघूया मेथीची मठरी कशी बनवायची. तर ही मठरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मेथीची मठरी सोप्या पद्धतीने मी कशी बनवली हे नक्की बघा. त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि ही मठरी आपण 1 महिना स्टोअर करून ठेवू शकतो. चला पाहूया मठरीची रेसिपी. इथे मी मस्त अशी हिरवीगार मेथी घेतलेली आहे. निवडून धुवून कट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पानं घेऊ शकता. मी पानं काड्या सर्वच घेतलेलं आहे आणि बारीक असं कट करून घेतलेलं आहे. इथे मी कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून तुपामध्ये मेथी कट केलेली मेथी परतून घेणार आहे. मेथी परतून घेतल्यामुळे मेथीचा कडसरपणा कमी होतो आणि मेथीतलं थोडं पाणी सुकून जाते आणि मेथी अशी थोडी सुकी बनते. तर मेथी थंड होईपर्यंत आपण इथे मिश्रण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि 1 ते 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेणार आहे. पिठी साखरेमुळे आपल्या मेथीची चव छान अशी रिलीज होते आणि रंग पण छान येते. इथे मी 1 चमचा ओवा क्रश करून टाकणार आहे आणि थोडं अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि 2 चिमूटभर हिंग टाकून घेणार आहे आणि 1 ते 2 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपण फ्राय केलेली मेथी टाकून घेणार आहे. मेथी ही थंड झालेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडं पाणी घेऊन घट्टसर असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. हा गोळा खूप असा घट्ट भिजवून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त पातळ करायचा नाही. जर का आपण चपातीसारखा गोळा भिजवला तर तळायला तेल खूप शोषून घेते, तेल खूप लागते आणि ऑइली हे आपली स्नॅक्स बनून तयार होईल. त्यासाठी पातळ भिजवायचं नाही आहे. आणि इथे आपण साठा बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 2 टेबलस्पून मैदा घ्यायचा किंवा 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे. बघा, तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल, मैदा नसेल, तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. बघा, आता आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे. याला छान असं चुरून घेणार आहे आणि हा गोळा सॉफ्ट बनवून घेणार आहे. बघा, गोळा हा आपल्याला घट्टच भिजवायचा आहे. जर हा गोळा पातळ झाला तर याला तळायला तेल जास्त लागते आणि आपला पदार्थ हा ऑइली बनून तयार होते. सो इथे मी 3 असे छान मध्यम आकाराचे गोळे बनवून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी 3 ते 4 गोळे बनवून घेतलेले आहे मध्यम आकाराचे आणि याची आपल्याला मठरी बनवायची आहे. सो जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे गोल सर्कलमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. लाटतानाही चिपकत नाही, याला तेल तूप लावायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही गव्हाचे पीठ लावू शकता. अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर तो आपण बनवलेला तूप आणि कॉर्नफ्लॉवर किंवा तूप आणि मैदा किंवा तूप आणि तांदळाच्या पिठाचा हा साठा बनवलेला असते. हा साठा असा पसरून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळं सर्वीकडे लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्वीकडे लावून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या मठरीला छान अशा लेयर सुटतील आणि आपली मठरी छान अशी क्रिस्पी होईल. बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक फोल्डला आपण हे साठा लावून घ्यायचा आहे. त्यामुळे छान अशा आपल्या मठरीच्या लेयर सुटतील आणि आपली मठरी हे छान अशी क्रिस्पी होईल आणि अगदी अशी खारीसारखी आपली ही मठरी बनवून तयार होते.
विशेष म्हणजे हा पदार्थ खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि घरच्या साहित्यातून बनवून तयार होते. आणि विशेष म्हणजे आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. असा साठा लावल्यानंतर त्यावर आपण गव्हाचं पीठसुद्धा शिंपडून घ्यायचं आहे आणि हे मी परत एकदा लाटून घेणार आहे आणि परत यावर एकदा साठा लावून फोल्ड करून लाटून घेणार आहे. बघा, मुलांना खायला खूपच हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे. अशा प्रकारे हा साठा लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे आणि याला आपण आता बघा बघा अशा पद्धतीचे एवढं जाड हे प्रमाण ठेवलेलं आहे. जास्त पातळसुद्धा नाही करायचं आपल्याला. अशा प्रकारे मी ही लांबट आकाराचं कट करून घेते. तुम्ही अगदीच जर तुम्हाला वेगळा शेप बनवायचा असला तरी तुम्ही बनवू शकता. गोल सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही ही मठरी बनवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे मठरीचा शेप तुम्ही बनवू शकता. मटरी ही बनवून खूप छान होते, खायला खूप स्वादिष्ट लागते आणि विशेष म्हणजे ही महिनाभर टिकते. सो तुम्ही प्रवासात जाण्यासाठी सुद्धा ही मठरी बनवून ठेवू शकता. मठरी बनवून तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता खायला. बघा, अशा पद्धतीने मी ही मठरी बनवून घेतलेली आहे आणि बघा बाकीचे राहिलेले गोळे त्याची पण आपल्याला अशाच पद्धतीची साठा लावून पोळी लाटून मठरी बनवून घ्यायची आहे. चला तर ही मठरी आपण तळूया. बघा, इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल जर गरम नसलं तर आपल्याला तळायला जास्त तेल लागते आणि नेहमीचाच तो प्रॉब्लेम होतो आपल्यासोबत. आपली मठरी किंवा आपला तळलेला पदार्थ हा जास्त ऑइली होतो. तर आपला पदार्थ जास्त ऑइली नको व्हायला त्यासाठी आपल्याला तेल चांगलं कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम फ्लेम करून आपल्याला यामध्ये मठरी टाकून घ्यायची आहे आणि मठरी बघा किती छान फुलून वरती येते आणि मठरीची किती छान अशा लेअर सुटतात. तुम्ही पण अशीच मठरी बनवली आहे का? किंवा नाही, नसेल बनवली तर नक्की बनवून बघा. तुमच्या मुलांना, तुमच्या फॅमिलीला नक्की आवडेल. बघा माझ्या मठरीची किती छान अशी मस्त लेअर सुटलेली आहे. सो दुपारच्या वेळेला खायला छान अशी ही मठरी बनवून आपली तयार झालेली आहे. बघा किती छान अशा लेअर सुटलेले आहे आणि खूप क्रिस्पी झालेले आहे. याला तुम्ही मेथीचे शंकरपाळेसुद्धा बनवू शकता. बघा खूप असे छान झालेले आहे. खूप अशी मस्त आपली मठरी बनवून तयार झालेली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशा छान छान छोट्या छोट्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच छोट्या छोट्या छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा आपली मठरी बनवून तयार आहे. तुम्ही पण अशीच मठरी बनवता का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि मेथीची मठरी किंवा मेथीचे शंकरपाळे तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून